तर आणखीन एक महत्त्वाची मोठी बातमी मुंबईकरांसाठी। मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे। ठाणे ते विक्रोळी दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। सकाळच्या सुमारास मुंबईकर हे वाहतूक कोंडीमुळे अडकलेत। तर एकीकडे मध्य रेल्वेची वाहतूक ही उशिराने आपल्याला पाहायला मिळते। 10 ते 15 मिनिटं लोकल उशिराने धावतात आणि इकडे रस्ते मार्गाने यायचं झालं तर प्रचंड अशी गर्दी सध्या पाहायला मिळते। मुंबईचा पूर्व द्रुतगती महामार्ग आहे आणि तिथे ठाणे ते विक्रोळी या दरम्यान मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळते। सकाळची ही पीक आवर आणि या काळामध्ये टोल नाक्यावरती प्रचंड अशी गर्दी पाहायला मिळते आणि ती आता वाढते। अधिक माहिती घेऊयात। भाग्यश्री प्रधान आमची प्रतिनिधी आपल्या सोबत आहे। भाग्यश्री, नेमकं काय कारण आहे या वाहतूक कोंडीमागचं? खरं तर प्रज्ञा, या वेळेमध्ये नेहमीच गर्दी असते। सकाळचा पीक आवर आहे आणि आपण जर बघितलं तर टोल नाका जो आहे तेथे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक आहे, कारण टोल नाक्यावर वाहनं पैसे देण्यासाठी थांबतात आणि ह्याचा जो बॅकलॉग आहे तो मागपर्यंत येतो आणि त्यानंतर हे ट्रॅफिक होतं। त्यातच थोडा रिमझिम पाऊस आहे, खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर आणि या सगळ्याचा परिणाम ट्रॅफिकवर झालेला पाहायला मिळतोय। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या आपण बघतोय प्रचंड वाहतूक कोंडी ही झालेली आहे। ठाणे ते विक्रोळी दरम्यान ही वाहतूक कोंडी पाहायला मिळते। टोल नाक्याच्या जवळ असणारी ही वाहतूक कोंडी मुंबईच्या पूर्व द्रुतगती महामार्गावरची।